एक एक्सक्लुझिव्ह बातमी त्र्यंबकेश्वर मधून पाहणार आहोत। मंदिरात दर्शन घेताना वयोवृद्धांना ढकलून सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलाय। नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाने हा आरोप केलाय। आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना सुरक्षा रक्षकांनी ढकललं आणि त्यानंतर मारहाण केली असा आरोप वकील असलेल्या सूर्यवंशी यांनी केलाय। आईला ढकलून दिल्यानं ती पायऱ्यांवरून खाली कोसळून जखमी झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यानंतर त्र्यंबक पोलीस ठाण्यात 3 तास बसूनही पोलिसांनी या भाविकाची तक्रार घेतली नाही। तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून दिलं नाही असा आरोप सूर्यवंशींनी केलाय। अखेर घटना घडल्यानंतर आमदारांनी दूरध्वनी केल्यानं 7 तासांनी केवळ तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात वीकेंड निमित्तानं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मंदिराच्या गाभाऱ्यात पिंडीचं दर्शन घेताना भाविकांना केवळ काही क्षणच दर्शन मिळत असतं। नंतर तिथले सुरक्षा रक्षक भाविकांना मुजोरपणाने ढकलून देत असल्याचा आरोप होतोय। या सगळ्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। खरं तर देवाचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून आलेले हे सगळे भाविक असतात, मात्र त्यांना दर्शन अगदी काही क्षणच होतं, ते सुद्धा ढकलतच दर्शन घ्यावं लागत असेल आणि त्यातही असे प्रकार जर घडत असतील तर निश्चितच चिंताजनक आहे। या सगळ्या प्रकारानंतर आत्ताचे या संदर्भातले अपडेट्स काय आहेत? त्या भाविकाची जी तक्रार होती ती नुसतीच दाखल करून घेण्यात आली आहे की पुढे काही त्याबाबत झालेलं आहे? आणि आता इतर भाविकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? खरं तर अजून पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतलेलं नाही। मात्र आता ते जे कुटुंब आहे ते आपल्यासोबत आहेत। ज्या आजींनी तक्रार केली होती त्यांना त्यांच्या डोक्याला लागलंय, अंगाला मोठा मुका मार त्यांना लागलेला आहे, ते आपल्यासोबत आहेत। आजी, काय झालं होतं ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी गेल्या? मंदिरात गाभाऱ्यात कशा पद्धतीने तुमच्या मुलाला मारहाण करण्यात आली आणि तुम्हाला ढकलून देण्यात आलं? आम्ही मंदिरात गेलो, चौघ जण होतो, दोघं नातू, मुलगा, माझे मिस्टर, आम्ही सगळे होतो। त्यानंतर तिकडं मी चारीधाम करून आली। त्यांना सांगितलं तीर्थ द्यायचं, दादाला सांगितलं दादा तेवढं तीर्थाची बॉटल तू त्यांच्याकडे दे। ते बोलले नाही, पूजा चालू आहे, घेणार नाही आम्ही असं। ती बॉटल दादाने मला रिटर्न दिली। ओके म्हणे, नाही घेत तर ठीक आहे, नमस्कार करतो निघतो। नमस्कार करताना फक्त खाली वाकला आणि त्याने लगेच धक्का दिला की चल आटप लवकर निघ असं म्हणून सर। तर मी म्हटलं अरे नमस्कार करू दे, थांब। नाही ऐकलं, लगेच त्याचं बोलणं झालं आणि याला म्हटलं की चल तू बाहेर निघ। मामा आमचं दर्शनही राहिलं, सगळंच राहिलं। आम्ही पटापट बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर ते 4-5 गार्डांनी लगेच त्याला पकडलं आणि मी त्याच्या मागं नातवांना घेऊन धावत आली। धावत आल्यानंतर मला कोणी ढकललं हे मला काही दिसलं नाही, पूर्ण डोळ्यांना अंधारे आल्यात। त्यानंतर मी खाली पडल्यानंतर मला कळतं अरे काय काय, मग त्याला मारतात। तुम्हाला कुठे कुठे लागलंय का? लागलं, हे डोक्याला बऱ्यापैकी लागलेलं आहे, इकडची साईड पूर्ण दुखते। असं धडकलं गेलं ना 6 पायऱ्यानंतर खाली पडल्यावर। हा काका, तुम्ही पण यावेळेस होता, त्यावेळेस काय म्हणजे तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांना? हो, मी त्यांना सांगत होतो की तुम्ही आरे तुरे करू नका, शिव्या देऊ नका। त्यांनी तिथं मंदिरातच भाडको हा शब्द वापरून टाकलेला होता आणि त्याच्यामुळे खूप चिडून तो हे सगळं बोलत होता। त्यानंतर परत त्यांनी बाहेर बोलवलं आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी तिथं खूप मारहाण केली। 3-4 गार्ड डायरेक्ट धावत आले, एकाने त्यांना धरून घेतला आणि मी ते जो समोरचा होता त्याला मी थांबवत होतो, त्याला सांगत होतो अरे मी तुझ्यापेक्षा व्यक्ती वयाने जास्त आहे तरी आम्ही आवाजाव करतोय, तू आरे तुरे करतोय आणि शिव्या देतोय, म्हटलं चुकीचं आहे। आणि असं सांगत असताना मी पाहत होते एका बाजूला की माझी पत्नी पडलेली होती खाली, तिला लागलेलं होतं, लहान मुलं नातू तो रडायला लागून गेला होता। मी सगळ्या लोकांना सांगतो की बघा हे आम्हाला किती त्रास देऊ राहिलेले। सगळ्यांनी मिळून सुरक्षा रक्षकांनी तुम्हाला मारलं। तुमचं महेंद्रजी आहेत, त्यांचे चिरंजीव, ज्यांना मारहाण झाली, 4-5 सुरक्षांनी मिळून मारहाण केली, त्यावेळेस तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न केला? त्यांनी ऐकलं नाही तुमचं सुरक्षा रक्षक? नाही, मारहाणीचा विषयच असा होता की त्यांनी तुझ्या बापाचं मंदिर आहे का असं मी म्हटलं, तर त्याला म्हटलं तुझ्या बापाचं पण नाहीये, माझ्या बापाचं पण नाहीये, सगळ्यांचंच आहे। तर ही भाषा नाहीये। मग मला बाप काढल्यानंतर नॅचरली मी पण काही काढणारच आहे, पण ते होईपर्यंत ती बाचाबाची सुरू होती। मला समजलंच नाही मारायला सुरुवात का केली। मी तर हात उचललाच नाही। ठाणे अंमलदारांकडे गेल्यानंतर सुद्धा मी म्हटलं ज्यांनी मारलं त्या गार्ड्सला बोलवा, या सुपरवायझरने मारलेलं नाही। तर सुपरवायझर ठाणे अंमलदारांसमोर सांगतो की पहिला फटका मीच मारला, मला त्या मारामारीमध्ये काही समजलंच नाही। आणि सीसीटीव्ही फुटेज बघितलं जावं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे। आणि माझं हे म्हणणं आहे की सुरक्षा रक्षकांना मारण्याच्या
राईट्स जे आहेत ते कोणी दिले आहेत आणि भाविकांना मारण्याचं कारण काय? भाविक तिथे आशीर्वाद घेण्यासाठी येतात की मार खाण्यासाठी येतात? बरोबर. भाविक खरं म्हणजे या ठिकाणी दुरून दुरून येतात. पूर्ण देशभरातून आद्य ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगा लावून 5-5, 7-7 किलोमीटर 10-10 तास रांगा लावून या ठिकाणी लोक येतात, भाविक येतात आणि त्यांना त्या ठिकाणी 1 सेकंद सुद्धा वेळ मिळत नाही दर्शनासाठी. त्यामुळे ह्या मोठा असे अनेक घटना या दररोज घडत असतात. मात्र आज पोलिसांपर्यंत ही तक्रार गेलेली आहे. अशा घटनांमध्ये एखाद्या भाविकाला जरी लवकर पाठवायचं असेल पण त्याला बाहेर येऊन मारणं, 4-5 जणांनी मिळून मारणं आणि आजींना पण ढकलून देणं, एखाद्या वृद्ध दाम्पत्याला अशा पद्धतीनं वागणूक देणं, हे या बाबतीत खऱ्या अर्थानं आता विचार करण्याची गरज आहे. जे मंदिरातले सुरक्षा रक्षक असतात त्या मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांनीच याबद्दलचं त्यांना प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्यांना शिकवणं गरजेचं आहे की त्यांनी भाविकांना कसं वागायला हवं. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात केवळ त्र्यंबक मंदिरातच नाही, अनेक मंदिरांमध्ये, शिर्डीमध्ये असेल, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये असेल, असे प्रकार सातत्यानं होत असतात. गजानन महाराजांच्या मंदिरात ज्या पद्धतीनं कर्मचारी वागत असतात त्याच पद्धतीनं इतर मंदिरांमध्ये सुद्धा ही शिकवणूक मिळायला हवी. नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही आता त्र्यंबकेश्वर मधली घटना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. त्या संदर्भात पुढे काय होत आहे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच. मात्र फक्त त्र्यंबकेश्वरच नाहीये तर राज्यातल्या अनेक धार्मिक स्थळांवर अशीच प्रकार घडत असतात, अशाच मुजोरीच्या घटना घडत असतात.